अमृत आहे अमृत. जे ऐकून आलं ते सांगणं गरजेचं आहे. कारण अशी लोक भेटणार नाही. पण तुमचं नशीब चांगलं आहे की तुमच्या राशीला चांगला कमी लागलेला आहे. नाही तर कवी लोक थांबत नसतात. मी थांबणार आहे. एका ठिकाणी कवी संमेलनाला 3 घंटे झाले, 6 घंटे झाले, कवी थांबलेच नाही. मग ते लोक गायब झाले तरी कवी थांबले नाही. मग 100 लोक राहिले तरी कवी थांब. मग 4च राहिले. 1 2 3 4. म्हणजे कवी त्या सोयरेकाने म्हणले हे 4 लोक गर्दी दिसतात. 8 घंटे झाले जागेवर हल्ले. ते सोयरे म्हणत तुम्ही इकडे या, तुमचं पटकन आवडा घरी. ते चौघच्या चौघ कानानं बहिरे आहे. एकाला ऐकू येत नाही. शिरसर गेले डायनाम बोलले करंट येत नाही. आता घरी सण होत नाही म्हणून वाटे आणून ठेवले रे. आणि आता इथं झोपणारा जाते तरी आमच्यातला एक मुलीने 4 बहिऱ्यांना काय करतो. त्याचा आवाज गावात गेला. गावातले लोक काटे घेऊन आले. त्यातला पैलवान पुढे आला. त्याने काळी आदळली. रागाने बघितलं आता रे आता माफ करा म्हणे. आता झालं. आता काय घेत नाही. पण तो स्टेजवर शोधायला लागला. काय शोधता म्हटलं झाला नाही नाही तुमचं चालू द्या म्हणे. तुमची चुकी नाही. तुम्हाला इथं कोणी निमंत्रित केलं त्याला बघतो मग तुम्हाला बघतो. मला इथं निमंत्रित केला कारण आहे त्यांच्याकडे बघायची कोणी हिंमत नाही. त्याच्यामुळे आता मी सुरक्षित आहे. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले दादा. ही जी रसिकता आहे की बुलढाण्याची, मी जेवढा वेळ आलो मी इतकाच आनंदित झालो त्या रसिकतेला. याला म्हणायची वा वा जयजी पंकज मी म्हणणार आहे. मला काही मी म्हणतो मला पैसे द्यायला लागतात थोडे. फक्त तुम्ही शांत बसा. पंजाबच काकाला पंजाब नाही म्हणलं नाही. त्याच्याकडे 4 बॉटला आहेत. 2 बॉटला रिकाम्या आहे. पण त्या 4ही बॉटलामध्ये साकू संत्राची एकही बॉटल नाही. हा मला अभिमान आहे. माहिती होतं घेतली ना असं काही हरकत नाही. आपण काही आता चर्चेत वेळ घालण्यात अर्थ नाही. कारण सगळे कवी थांबलेले आहेत. आणि कवी लोकांनी सुद्धा मी आज अंत बघितला तुमचा. एवढे कवी आणि कवी सुद्धा खूप निमंत्रित आहेत. बरं वेळ त्यांना पण भरपूर लागणार आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्ही इथं मनापासून ऐकलं. आणि साहेब सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या कॉलवर बाहेर चालले. बायकोचा कॉल असावा. इतक्या तातडीने जर माणूस उठला तर खऱ्या अर्थानं कुणाचा कॉल आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. बायकोला न घाबरणारा माणूस या जगात जन्माला आलेला नाही. घाबरत नाही. हातही वर करते का तुम्ही? बायकोला न घाबरणारा वा 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 एक वर्धात टाळावा कोपऱ्यात हात झालेला आहे. बायकोला न घाबरणारा माणूस सापडला. पण तुम्ही का हात वर केला मला माहिती आहे. तुम्ही बायको आले नाही. बायकोला न घाबरून अभिमानाची तुमचं लग्न तरी झालेलं आहे. नाही तर लग्न बी होऊन राहिले. बरोबर पाहिजे. प्रत्येक गावात 80 पोरं बिना लग्नाचे आहेत. त्या सोलापुरातल्या त्या तहसीलदार कार्यालयावर लग्नानुपुढात पोरांनी घड्या बसून मोर्चा काढला. आम्हाला बायका द्या. नंतर कळलं त्या तहसीलदाराचं लग्न राहिलेलं होतं. हा खतरनाक विषय झालेला आहे. हा लग्नाला खतरनाक. शेवटचं सांगतो तुम्हाला. लग्न माझा एक मित्र आहे गणेश शांताराम काळे. शेवटचं सांगतो तुम्हाला. त्याचं लग्न न ठरण्याचं तुटण्याचं कारण की त्याच्या जिभेला शेडा नाही. ते बोबडा बोलतो. पोरगी पाहायला गेला. पोरीचा बापाने काय नाव आहे पोराचं? मला एक मिनिट गणेश शांताराम काळे. बरोबर पोरगा काही शिकलेलं बिकलेलं आहे का नाही? माझ्या आधी हेच बोललं नियत झाले माझं शिक्षक आहे. हा बोबडा आहे नको बाबा असा पोरगा. लॉकडाऊन झाल्यावर म्हणे म्हणता एखादं स्थळ आपल्यासाठी पहा. म्हटलं का तू दिसायला चांगला आहेस पण बोबडा आहेस. आणि पाहुण्या आपल्या मध्येच बसत नाही म्हणजे एक शब्द बोलणार नाही. तुम्हीच बाजून टच करून द्या. म्हटलं सर बोलला खाना घरी आली नाही म्हणजे एक शब्द बोलणार नाही. गेलो बाबा. पहिला प्रश्न समाजसेवेची कामं मी दादा करत असतो. पहिला प्रश्न कोणत्या बाबाला काय नाव आहे बरोबर? म्हणजे 1 मिनिट गणेश शांताराम काळे नाव आहे. बरोबर पोरगं काय शिकलं बिकलं आहे का नाही? डीएड झाले पोराचं शिक्षक आहे. पोरगा बाबा पसंत आहे म्हणे आम्हाला. त्यांना बाण पोरगा आहे. त्याला काय माहिती आहे बोबडा. पसंत झाली. मला वाटलं जमलं. समाजसेवेचं आपण एक काम केलं. नाही ती नवरी मुलगी आली चहा घेऊन. चहा होता गरम. मला त्याला त्याने दिला. हळूहळू घेतला. मला सवय आहे. हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं आजच सुटलं. असा झुरका मारला यानं. चहा होता गरम. यायला लागला चटका. हा म्हटला काय झालं? दलम आहे. काय म्हणलेलं का दलम आहे? आता तू लग्न होणे
खंडोबाच्या नावानं. आता तुला ते बरं, मला वाटलं विषय संपला नाही. आश्चर्यपुरी आहे. त्या नवऱ्या मुलीनं असा पदरवर फेकला म्हणे सुद्या म्हणतात झालं. काय होते त्याने फुटून घेऊन दादा वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली लेकरांसाठी तू हयात घालवली. बाबासाहेब आंबेडकरांवरची वंदना तुम्ही माझी मित्रवंदनामध्ये सगळीकडे कविता ऐकू शकता, युट्यूबला ऐकू शकता. माझ्या आतून आलेली ही वंदना मला या कार्यक्रमानिमित्त घेणं गरजेचं वाटते. वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली भीमा लेकरांसाठी तू हयात घालवली. गावाने वेशीला केलेले वंदन होता तू अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू. येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली भीमा लेकरांसाठी तू हयात घालवली. वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासे फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझ्या चरणासी. त्याच अक्षरांवर देशाची वर्गाच्या बाहेर बसवलो चपला काढतात तिथं बसवलं. एवढा अपमान सहन करून सुद्धा भारताचं संविधान माणसानं लिहिलं. आबेद शेख नावाचा माझा मित्र म्हणतो कोई चिल्ला कर कोई चीख कर चला गया कोई जिंदगी का सबक सीख कर चला गया. एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस भारत की तकदीर लिख कर चला गया. वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझ्या चरणासी. अक्षरांवर देशाची त्याच अक्षरांवर देशाची घटना अवतरली भीमा लेकरांसाठी तू हयात घालवली. मनुस्मृतीचा झाडून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू. मनुस्मृती चांगली आहे म्हणणाऱ्यांनी 1-1.5 घंटा माझ्यासोबत बसा. ते चॅनलवर मध्ये जायची संधी नाही. 1-1.5 घंटा मी 2 घंटाचं व्याख्यान केलं त्याची मनुस्मृती आणि तुकोबावर. मनुस्मृतीचा झाडून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी शुद्ध होतं का ते चवदार होतं का सात्यता होती त्या पाण्यात. बाबासाहेबांचा स्पर्श झाला आणि ते पाणी निर्मळ झालं स्वच्छ झालं चवदार झालं. मनुस्मृतीचा झाडून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू. परंपरेच्या चिखलामधली जातीयतेच्या चिखलामधली नौका सोडवली भीमा लेकरांसाठी तू हयात घालवली. तू शिकला ते सगळे मान तुला देते. तुझ्यामुळे ही जगास कळली बुद्धाची धरती.
भारतरत्न या बहुमानाची, भारतरत्न या बहुमानाची उंची वाढवली. लेकरांसाठी तू हयात घालवली. मुले स्वतःची गेली आमचा बाप तू होताना. शेवट जळत राहिला किती रवावा सूर्य आम्हाला देताना. अर जाताना तू तुझी लेकरे, जाताना तू तुझी लेकरे बुद्धाला सोपवली. लेकरांसाठी तू हयात घालवली, हयात घालवली. रे बाबा स्वप्ने वाचवली. धन्यवाद.